प्रणाम. प्रश्न असा आहे की लोकसभेच्या निवडणुका तर मोदींच्या नावावर, मोदींच्या चेहऱ्यावर, मोदींच्या पुण्याईवर लढवल्या. निकाल लागायचा असले तरी जिंकल्या. मोदींचं सरकार परत आलं, येणार. 4 जूनला निकाल काय लागणार आहे हे सगळ्या जगाला माहिती. उगाच चर्चा कसल्या करताय? ते लोक मूर्ख आहेत की जे इंडी सत्तेवर आली तर असं होईल, मग आम्ही तसं करू वगैरे जे बोलतात ना, ते पूर्णपणे मूर्ख आहेत, महामूर्ख आहेत. त्या महामूर्खांचा शिरोमणी म्हणजे उद्धव ठाकरे. न्याव ट्याव 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 ट्याव. अरे गर्जनांच्या जागी वल्गना करतोयस तू, हे तुला कळत कसं नाही बेटा? व्हॉटएव्हर इट इज, मोदींचा विजय हा अधोरेखित आहे. प्रश्न एवढाच आहे, 300 पार, 325 पार, 350 पार की 400 पार? त्यांना 407 हवे आहेत. याचं कारण मुसलमानांच्या संदर्भातले 10 कायदे असे आहेत की ज्याच्यामुळे हिंदूंवर अन्याय होतो आणि मुस्लिम समाजाला स्पेशल ट्रीटमेंट पाकिस्तानमध्ये जी नाही मिळत ती हिंदुस्थानात मिळते. ते 10 कायदे त्यांना बदलण्याकरता 407 जागा हव्या. प्रशांत किशोरची मुलाखत जी पाहिली मी, त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की 300 पार 100%, 100% 300 पार. 303 गेल्या वेळेचे आहेत, त्याच्यापेक्षा जास्त 100%. त्याने असं सांगितलं की 310, 315, 320, 325, 350, 375 यातलं काही मिळू शकतात. फक्त त्यांनी फक्त एवढंच हे केलं की 400 पार होतील का नाही मला शंका आहे. पण एनडीए 400 पार जाऊन 407च्या पलीकडे जाऊन हे 10 कायदे बदलण्यासाठी आवश्यक असं बहुमत जोडणार एकदा सत्तेवर आल्यावर, हेही त्यांनी सांगून टाकलं. आपल्याला ती चिंता नाही बरं का. यांना 303 पेक्षा जास्त मिळणार, 325, 350, पण उरलेले पण फोडणार ना ते. पटनाईकला फोडणार, किती फुटायला तयार असलेले तो. निवडून आलेले कितीतरी पक्षाचे पक्ष फुटणार आहेत तुम्हाला मी सांगतो. ते छोटे छोटे प्रादेशिक पक्ष ते दे दान 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 फुटणार आहेत. यांचे पण फुटतील ना. आता शिवसेनेचे 2च खासदार निवडून आले समजा, ते दोन्ही पळू शकतात तिकडे. त्यांना काय घेणं आहे उद्धव ठाकरेचं? उद्धव ठाकरेला जर कुणाचं घेणं नाही तर त्यांना काय घेणं आहे? शरद पवारांचे फुटू शकतात नाही का? त्यामुळे काँग्रेसचे फुटू शकतात. आणि काँग्रेसचे फुटायला जर वेळ लागेल, कारण काँग्रेसच्या 40 जागा येणार आहेत, तर ते निदान 25-30 लागतील. म्हणजे काँग्रेसच्या लोकांना राजीनामे द्यावे लागतील, पण काँग्रेसची फुटणार आहे. आणि मी बोललो ना 40, गेल्या वेळेपेक्षा जरा एकदा चेक कर, गेल्या वेळेला एक्झॅक्टली किती होते काँग्रेसचे नंबर, त्याच्यापेक्षा कमी येणार यावेळेला. 50च्या पुढे ते जाणार नाही, तसं प्रशांत किशोर पण बोलून चुकलाय. आणि बरेच विश्लेषक जे आहेत तेही सांगतात की 50च्या पुढे शक्यच नाही. विरोधी पक्षासाठी जेवढी संख्या अपेक्षित आहे तेवढी सुद्धा त्यांना मिळणार नाही. याच्याबद्दल तर मोदींची गॅरंटी. मोदी म्हणाले की यांना मिळणार नाही. किती आहेत 19ला? तर मोदींनी गॅरंटी दिली 44. बघा 19 साली 2019 सालच्या निवडणुकीमध्ये 44 होते फक्त. ते 50 पण होणार नाही, कमीच होतील. काय राहिलं? व्हॉटएव्हर इट इज. आपला मूळ मुद्द्याकडे आपण वळूया. तर मोदी 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 तास, दुसरं काहीच नाही. मोदींच्या जीवावर नावावर हा सगळा देशातल्या सर्व याचा खेळ झाला. त्याच्यामध्ये जिथे लोकल लेवलवर पोट अवतार होते, मोदी हा एक राष्ट्रीय अवतार, तर थोडेसे राज्य अवतार होते, ममता होती, हे होते ते होते, ते त्यांना थोडे थोडे त्यांच्या जागा मिळतील. पण तिथे पण घुसखोरी होणार बीजेपीची. आणि आता प्रशांत किशोरने काल सांगितलं, मी स्वतःलाच प्रशांत किशोर समजतो, पण त्यांनी सांगितलं की यावेळेला दक्षिणेत चांगल्या जागा मिळतील. तामिळनाडूत मिळतील, आंध्रमध्ये मिळतील, तेलंगणात मिळतील, ओरिसामध्ये पण मिळतील, बंगालमध्ये पण मिळतील, नॉर्थ ईस्टमध्ये तर मिळतीलच यावेळेला. म्हणजे मोदी हा विषय आपण इथे थांबू की हे सगळी मोदी का करिश्मा, मोदींची जादू, मोदी मॅजिक. ओके, मोदी आहे तो मुमकिन है. येऊया महाराष्ट्राकडे. एकदा
देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते, जे ऑन रेकॉर्ड आहे, ज्याचा व्हिडिओ अवेलेबल आहे. आम्ही असे काही मागचे व्हिडिओ दाखवत नाही. तुम्ही युट्यूबवर जा आणि बघा फडणवीसनी कन्फर्म काय केलंय ते. त्यांनी सांगितलं की आगामी विधानसभेच्या निवडणुका आम्ही मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेच्याच चेहऱ्यावर आणि नेतृत्वाखाली लढवणार. काय म्हणाले? चेहऱ्यावर आणि नेतृत्वाखाली. त्यातलं नेतृत्वाखाली हे भुसभुशीत आहे. याचं कारण असं आहे की नेतृत्वाखाली लढवलं यांच्या आणि केलं मुख्यमंत्री दुसऱ्याला, असं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनी खूप वेळा केलंय, खूप केलंय. सुशील कुमार शिंदे यांना उदाहरण. सुशील कुमार शिंदेच्या नेतृत्वाखाली ते मुख्यमंत्री असताना निवडणुका झाल्या आणि मुख्यमंत्री कुठे ते झाले? मुख्यमंत्री झाले विलासराव देशमुख. त्यामुळे असं काही नसतं. ते नेतृत्वाखाली वगैरेला काय अर्थ नाही, चेहऱ्यावर. मग चेहरा कसा आहे ना, एकतर चेहरा म्हणून तुम्ही एस्टॅब्लिश केलं तुम्ही तो बदलू शकत नाही. एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर तुम्ही निवडणूक लढवणार तर मग नंतर नाही म्हणायचं की आता सध्या परिस्थितीमध्ये आम्ही आमचा भाजपचा मुख्यमंत्री करतो. नाही, तुम्ही एकनाथ शिंदेचा चेहरा पुढे करून द्यायला लोकांनी वोट देताना मोदींच्या करता दिलं, एकनाथ शिंदेकरता दिलं, असा युक्तिवाद पुढे येईल. पहिली गोष्ट अशी आहे ना की फडणवीसांचा चेहरा विधानसभेला चालणार नाही 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 नाही. आणि याचं महत्वाचं कारण आहे ते ब्राह्मण आहे. मनोज जरांगेचा जो इफेक्ट आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मतांमध्ये काय उलाढाली झाल्या का काय नाही कळेल आपल्याला निवडणूक निकालामध्ये. तो फार जरी नसला तरी यापुढे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री नाही एवढं नक्की. यापुढे मराठा ओबीसी, काँग्रेस असती तर मुसलमान, काँग्रेस असती तर मुसलमान मुख्यमंत्री झाला असता आंदोलनानंतरचा. काँग्रेसला मुसलमान करण्यासारखं आणखीन काय? एक मुसलमान नसता निवडून आलेला तरी नसीम खान जो काल इकडे यायला निघाला होता महायुतीकडे, त्याला पण करायला त्याने कमी केलं नसतं. काँग्रेसचा चेहरा मुसलमानाचा असता. किंबहुना आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये ते मराठा आणि ओबीसीचा चेहरा देणार नाहीत. समजा जर ते तर आधी असं म्हणणार की हे झाल्यानंतर बघू, निवडणूक झाल्यानंतर. त्यामुळे सगळ्यांनाच आशा राहते. उद्धव ठाकरेंनाही वाटतं मी पण होऊ शकतो, यांना पण वाटतं मी होऊ शकतो. आणि शरद पवार म्हणतील की निवडणूक झाल्यानंतर जर महाआघाडीचं सरकार येत असेल तर मी अडून बसेन सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करा म्हणून. झकमारत करावं लागेल यांना. तर प्रत्येकाच्या डोक्यात एक मुख्यमंत्री आहे, तो चेहरा म्हणून ते लावणार आहेत का हा प्रश्न आहे. सुप्रिया सुळेच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याखाली काही महाआघाडी लढणार नाही. वडेट्टीवार आणि नाना पटोलेच्या चेहऱ्याखाली कोण लढणार आहे? ते पण नाही. उद्धवच्या चेहऱ्याखाली लढणार का? की पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणायला नाही येतो, पण तरी पुन्हा येत आहेत आपले नावडते घरात बसून राज्य कारभार करणारे आणि फेसबुक लाईव्ह आणि कारभार डेड असलेले उद्धव ठाकरे येतात. आता उद्धवचा चेहरा बदनाम झाला ना, काळवंडला रे, काळवंडला. ज्याला 2 जागा जिंकता आल्या जेमतेम लोकसभेला, त्याला महाराष्ट्राचा चेहरा कसं करणार? म्हणजे ते चेहराच देणार नाही. पण महायुतीला लोक विचारणार, फडणवीसाला विचारणार, मी पण विचारणार, अनेक लोक विचारणार की तुम्ही तर म्हणाला होतात एकनाथ शिंदेचा चेहरा, तुम्ही ब्राह्मण आहात, सो यू आर डिस्क्वालिफाईड. तुम्हाला केंद्रातच जायचं आहे आता. आज जायचंय, उद्या जायचंय, घडी बसून जायचंय, घडी विस्कटून जायचंय, नंतरचा वर्ष तुम्ही काय मुख्यमंत्री होत नाही. भारतीय जनता पक्षाने फारच काहूर केलं की आम्हाला 120 मिळाले आहेत त्यामुळे आमचाच मुख्यमंत्री. तर पहिली गोष्ट अशी की तुम्हाला लगेचच अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा विरोध भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारे फेस करावा लागेल की परत एकदा अस्थिर राजकारण होईल सगळं. आणि यातलं कुणी उठून जर गेलं महाआघाडी बरोबर तर मेले. 2.5 वर्ष 19 साली आग्रह धरला की 2.5 वर्ष फडणवीसच पहिल्यांदा मुख्यमंत्री हवे, एवढ्या करता एकदम तुम्ही फोन नाही घेतले, अमित शहानी फोन नाही केला, सरकार गेलं, महाआघाडीचं सरकार आलं. ती 2.5 वर्ष अशीच गेली. नंतर शिंदे झाले म्हणूनही फडणवीस नाही झाले आणि आता परत फडणवीसांकरता अडकवायचं आणि शिंदे आणि अजितदादांना यांना सगळ्यांना दुसरीकडे धाडायचं, हे साहस का भाजप करणार नाही? म्हणजे मी तुम्हाला सांगू का की शिंदेच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या जातील का नाही हे मी बोलतो पुढे, पण
फडणवीसांच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या जाणार नाहीत 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 नाहीत, अजिबात लढवल्या जाणार. फडणवीसांचा चेहरा पुढे केला रे केला की महायुती गेली 100 खाली, अख्खी महायुती 100 खाली. नाही बटाला कोणाला ब्राह्मणाला द्यायचंय महाराष्ट्राला. मराठा स्पिरिट जागं झालेलं आहे, ओबीसी स्पिरिट जागं झालेलं आहे. नुसतं जागं झालेलं नाही, चवताळलेलं आहे. फडणवीसांचे चेहरा पुढे केला की 100च्या खाली, 288 पैकी 100च्या खाली महायुती, महाआघाडी 188च्या आसपास. झालं, संपलं. म्हणजे फडणवीसांचा चेहरा नाही. हा, फडणवीस देशाचे अर्थमंत्री होतील, संरक्षण मंत्री होतील, वाटेल ते होतील. त्यांनी उद्योगमंत्री होऊ नये, फक्त निरुद्योग मंत्री असतात ते. माझे 2 मित्र झालेले आहेत तिथे. पण फडणवीसांचा चेहरा नाही 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 नाही. आता शिंद्यांचा चेहरा कसं आहे की शिंद्यांना अमित शहानी सांगितलेलं आहे. कुणी सांगितलंय? अमित शहानी सांगितलंय. अमित शहाचं किती चालतं? खूप चालतं, भरपूर चालतं. राज ठाकरेंशी समझोता शिंदे आणि फडणवीसांना बाजूला ठेवून अमित शहानी केला. अजितदादांची समझोता, अजितदादांचा समझोता अमित शहानी केला. त्यांना विचारलं पण नाही, डोक्यावर बसवलं. आता एकनाथ शिंदेना त्यांनी प्रॉमिस केलंय ते फडणवीसांसकट भाजपच्या डोक्यावर बसवणार. त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही 5 वर्ष मुख्यमंत्री राहाल. किती? 5 वर्ष. सांगितलंय कुणी? अमित शहानी. निवडणुका तुमच्या चेहऱ्यावर लढवल्या जातील, हे वाक्य कोणाचं आहे? फडणवीसांनी ते रिपीट केलं, पण वाक्य अमित शहाचं आहे. आणि तो एक मराठा चेहरा आहे. नुसता मराठा चेहरा नाहीये, तो रूढ कॅपॅसिटी आहे. त्यांनी ज्या पद्धतीने राज्य सगळ्यांना सांभाळून बरोबर घेऊन चालवलंय, तसं चालवणारा कोण आहे? अजितदादा. अजितदादा एक दिवस राज्य नाही चालवू शकणार असं युती आणि आघाडीचं कुठलं. सगळ्यांची सकाळपासून वाचा वाचा भांडत राहतील, असे वाकडेपणा करत राहतील. शिंदे सगळ्यांना सांभाळू नये. एवढा सर्वसमावेशक आणि सर्वांची मनं सांभाळणारा, सर्वांचं तन मन आणि धन देखील सांभाळणारा मुख्यमंत्री याआधी विलासराव देशमुख झाला. म्हणून ते पण विक्रमाच्या यादीत गेले. त्यांनी भरपूर वर्ष राज्य केलं, हो की नाही? विलासराव देशमुख यांचं प्रतिकृती, मी शरद पवारांची नाही म्हणते बरं का, विलासराव देशमुखांची प्रतिकृती म्हणजे एकनाथ शिंदे. इज अ पॉप्युलर लीडर. लोकांना हवाय, आमदारांना हवाय, खासदारांना हवाय, मंत्र्यांना हवाय, असा सर्व लोकांची मनं सांभाळणारा असा दुसरा मुख्यमंत्री होऊच शकत नाही. आणि सामान्य माणूस खुश आहे. आणि ते म्हणतात आमच्यासारखाच आहे, आमच्यापैकीच एक आहे. या पद्धतीने ते मिसळतात लोकांमध्ये जातात, रंगतात. कुठेही आढ्यता नाही, अहंकार नाही, कुठेही असं दुसऱ्याला दुखावून बोल, तोडून बोल असं नाही. गरजेला धावून जाणारा असा एक लोकमित्र आहे तो. त्यामुळे एकनाथ शिंदे हा चेहरा महाआघाडीला शह देण्यासाठी आणि महायुतीला जिंकण्यासाठी एकमेव चेहरा आता महायुतीकडे आहे. त्यामुळे दुर्बुद्धी ते मना कदा रूपजो नारायणा अशी प्रार्थना मी अमित शहा, फडणवीस यांच्या संदर्भात करतो की त्यांना दुर्बुद्धी होऊ नये. त्यांनी शिंदेचा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा देण्याचा प्रयत्न करू नये. आणि शिंदेच्या चेहऱ्याखाली निवडणुका घेतल्या तर महायुती नक्की विजयी होईल. आणि बहुतेक यांना जर सद्बुद्धी सुचली आणि यांची सद्विवेक बुद्धी जागी राहिली आणि दिलेल्या शब्दाला अमित शहा जागले तर एकनाथ शिंदे हाच महायुतीचा आगामी विधानसभा निवडणुकीतला चेहरा असेल. याबद्दल मला शंका नाही. आली शंका तर मी लगेच व्यक्त करीन कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.